प्रेज द लॉर्ड. मी देवाचा धन्यवाद करतो, त्याची स्तुती करतो की देवाने पुन्हा एक वार ही सुंदर संधी आम्हाला प्रत्येकाला दिली आहे देवाचं वचन ऐकण्यासाठी. मागील काही आठवड्याभर आम्हाला देवाचं वचन ऐकता आलं नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण माझा विश्वास आहे आज निश्चितच देव त्याच्या वचनाद्वारे आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणाशी बोलणार आहे. आज ज्या विषयातून मी तुमच्या प्रत्येकासाठी बोलणार आहे तो विषय म्हणजे ज्या दिवशी मी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणहार म्हणून स्वीकारतो, त्याच्या मागे चालण्याचा करार करतो, त्या दिवसापासून आम्ही येशूच्या मागे चालत असताना काय सरळ सरळ आमचं जीवन असतं असं नाही, तर वेगवेगळ्या प्रकारच्या संघर्षातून आम्हाला प्रत्येकाला जावं लागतं. एवढंच केवळ नाही तर मला सांगू द्या की पुष्कळ वेळेस ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारचं आत्मिक युद्ध करतो त्यावेळेस आम्हाला थकल्याचा अनुभव येतो. कधी कधी आम्हाला असं वाटतं की आम्ही एकाच ठिकाणामध्ये अडकलेलो आहोत. कधी कधी असंही होतं की आम्हाला असं वाटतं की ज्या प्रसंगातून आम्ही चाललेलो आहे तो फार कठीण व फार त्रास देणारा असा प्रसंग आहे. पण मला सांगू या सर्व गोष्टीतून आम्ही जात असताना आम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे की आम्ही जरी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे तरी या सर्व गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे आम्ही ज्या जगामध्ये जगत आहोत ते जग पापाने भरलेलं असं जग आहे आणि म्हणूनच आम्ही या सर्व गोष्टींना तोंड देत असतो. पण एक गोष्ट आम्ही करू शकतो, या सर्व गोष्टींना तोंड देत असताना आम्ही या सर्वांवरती वर चढू शकतो. वी कॅन राईज अबव्ह ऑल दिस प्रॉब्लेम्स. त्याचं कारण काय माहिती आहे का की जरी आम्ही या सर्व गोष्टींना तोंड देतो तरी त्या गोष्टींना तोंड देत असताना आम्ही बळकटरित्या किंवा बलवान असं होऊन त्याच्यामध्ये उभे राहू शकतो, विश्वासूपणे या सर्व गोष्टींना तोंड देऊ शकतो. त्याचं मुख्य कारण हे नाही आहे की आम्ही बलवान आहोत त्यामुळे, पण देव आमच्या बरोबर आहे. आणि एवढंच केवळ नाही तर आम्ही विश्वासाने जगत असताना देवाचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो आणि त्याचं सामर्थ्य तो आमच्या जीवनाद्वारे प्रगट करत असतो. आम्ही पाहतो की देवाचं वचन सांगतं की या सर्व भयांना, त्याचप्रकारे मोहांना आणि ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारच्या कठीण प्रसंगामध्ये येतो त्या सर्व गोष्टींना आम्ही तोंड देऊ शकतो. त्याचं कारण काय माहिती आहे का की ज्यावेळेस आम्ही ओळखतो की नेमकं आम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहोत हे ज्यावेळेस आम्ही समजावून घेतो त्यावेळेस योग्य रीतीने आम्ही आमच्या भयांना, आमच्या मोहांना, त्याचप्रकारे अशा कठीण प्रसंगांना तोंड देऊ शकतो. आम्ही ख्रिस्तामध्ये मुक्त झालेले देवाचे लोक आहोत, आम्ही सुटका पावलेले देवाचे लोक आहोत. एवढंच केवळ नाही तर आम्ही प्रतिदिवशी नवे असे होत असतो असं देवाचं वचन मला सांगतं. आम्ही ख्रिस्ताची हस्तकृती आहोत. एवढंच केवळ नाही तर आम्ही एक नवी उत्पत्ती आहोत. देवाचं वचन मला सांगतं की आम्ही नवे असे लोक आहोत आणि प्रतिदिवशी देव आम्हा प्रत्येकाला नवीन करण्याचा अनुभव देत असतो. जर आम्ही पवित्र शास्त्र वाचलं तर वारंवार आम्हाला देवाच्या वचनातून पाहायला मिळतं की आम्ही येशू ख्रिस्ताला आपल्या तारणहार म्हणून स्वीकारल्या कारणाने आम्ही सातत्याने प्रतिदिवशी देव आम्हाला नव्या होण्याचा अनुभव देत असतो. एवढंच केवळ नाही तर ही जी प्रक्रिया आहे जोपर्यंत आम्ही स्वर्गामध्ये पोहोचत नाही तोपर्यंत आमच्या प्रत्येक जीवनामध्ये चालू राहणार आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की या सर्व गोष्टी होत असताना जे जुना स्वभाव आहे, जुना जो आमचा व्यक्ती आहे, जुना मनुष्य आहे त्याला आम्ही काढून फेकून देणं अतिशय गरजेचं आहे. आमच्या जुन्या ज्या सवयी आहे, आम्ही जुन्या जगण्याच्या पद्धती आहे, त्याच प्रकारे जे जुनं पाप आमच्या प्रत्येक जीवनामध्ये त्या सर्वांना सोडून आम्ही आमचे लक्ष काय गोष्टींकडे लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि जे ख्रिस्त आणि ख्रिस्ताचं जे सत्य आहे त्याच्याकडे आम्ही आमचं लक्ष लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टी करत असताना आमच्या प्रत्येकाला काही ना काही कृती करणं, ॲक्शन करणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे आम्ही करत असताना प्रतिदिवशी आम्ही त्याचा शोध घेणं अतिशय गरजेचं आहे. मला सांगू द्या सहजासहजी किंवा नैसर्गिकरित्या आम्ही चांगले विचार करू शकतो असं नाही, तर जे पापाचा स्वभाव आमच्या प्रत्येकामध्ये आहे तो इतका बलवान असल्या कारणाने तो शैतान वारंवार संधी शोधत असतो की जेणेकरून तो आम्हाला धरून पाडेल असा तो प्रयत्न आमच्या प्रत्येकासाठी करत असतो. पण मला सांगू द्या आमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे युद्ध आम्ही करत आहोत, जे आव्हानांना आम्ही सामोरं जात असतो, त्या सर्व आव्हानांना सामोरं जात असताना आम्ही एक प्रकारचा निवड करू शकतो की आम्ही या सर्व गोष्टींना तोंड देत असताना देवाच्या मार्गांनी चालणार आहोत. आणि मला सांगू द्या देवाचं वचन आम्ही जर वाचलं कलसीकास पत्रामध्ये तर पौल आम्हाला याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की ज्यावेळेस ख्रिस्त आमच्याकडे असतो किंवा आम्ही ख्रिस्तामध्ये असतो त्यावेळेस ज्या काही गोष्टी आम्हाला हव्या आहेत त्या ख्रिस्ताच्या द्वारे पुरेशा आहेत किंवा ख्रिस्तामुळे आम्ही त्या सर्व गोष्टीवरती विजय मिळवू शकतो. मला सांगू द्या की ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, तो सामर्थ्यशाली आहे. एवढंच कळलं नाही तर त्याचे अधिकार या जगातील सर्व अधिकारांपेक्षाही वरचढ असे अधिकार आहेत. आणि मग आम्ही जास्त या सर्व गोष्टीविषयी विचार करतो त्यास ख्रिस्ताचे अनुयायी नात्याने आम्हाला एक गोष्ट कळते की आमच्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा आहे आणि तो पवित्र आत्मा आमच्या प्रत्येकामध्ये असल्या कारणाने तो आम्हा प्रत्येकाला तयार करतो आणि तो आम्हा प्रत्येकाला सामर्थ्य पडतो यासाठी की आम्ही त्या सुटकेमधलं जीवन किंवा फ्रीडम मधलं किंवा जे मुक्त असं जीवन आम्ही जगू शकू आणि त्याच प्रकारे प्रकाशामधलं जीवन आम्ही प्रत्येकजण जगू शकतो. कलसीकास पत्राचा 3रा अध्याय पहिली 3 वचन आपण वाचूया. काय म्हटलेले? म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेलेले आहात,
तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आमेन. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की कलसे पत्रामध्ये पाऊल ज्यावेळेस त्याच्या कलसेकारील या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कलसे इथल्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच तो सांगत असताना या गोष्टी सांगत आहे की तो म्हणतो वरील गोष्टींकडे लक्ष लाव. जर मूळ भाषेत या शब्दाचा तुम्ही वापर केला किंवा त्याच्याविषयी वाचलं आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की सेट युअर माइंड ऑन द थिंग्स अबाव. सेट हा जो शब्द आहे तो त्या ठिकाणी असं म्हणतो की मूळ भाषेत त्याचा जर तुम्ही अर्थ पाहिला तर सेट या शब्दाचा अर्थ आहे की शोधणं, म्हणजे आम्ही वरील गोष्टींचा शोध घेणं अतिशय गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आणखीन एक त्याचा अर्थ होतो की त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही सेट या शब्दाचा विषयी विचार करतो त्यात आम्ही वरील गोष्टीकडे लक्ष लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्ट्राईव्ह इंग्लिशमध्ये प्रयत्न म्हटलं की मराठीमध्ये तो इतका योग्य असा शब्द मला वाटत नाही, पण स्ट्राईव्ह करणं म्हणजे अतोनात प्रयत्न करणं की आम्ही वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा किंवा त्याच्याकडे लक्ष लावण्याचा प्रयत्न करा. आणि तिसरी गोष्ट मी पाहतो की देवाचं वचन सांगतं की इट शुड बी विथ इंटेंट किंवा हेतुपुरेसर. मला माहिती आहे की आम्ही हेतुपुरेसर या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टी करत असताना प्रयत्न करू त्यावेळेस आपोआप या जगातील जे गोष्ट आहे, या जगातील जे मोह आहे, ज्याला आम्ही इंग्लिश भाषेमध्ये मटेरियलिझम म्हणतो की आणि मोह आहे, त्याच्यावरती आपोआप आम्ही आमच्या जीवनामध्ये विजय मिळवू शकणार आहोत. आणि मला सांगू द्या की या सर्व जगिक मोहांवरती आम्ही विजय मिळवू शकणार आहोत. मला सांगू द्या की त्यासाठी आम्हाला गोष्ट करणं गरजेचं आहे. आमचं जे लक्ष आहे, आमची जी आवड आहे, त्या सर्व गोष्टी, त्याचप्रकारे आमचे विचार, आमचं फोकस आम्ही स्वर्गीय गोष्टींकडे लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि या स्वर्गीय गोष्टी काय आहे ते आपण कलसेकास पत्रेचा 3रा अध्याय आणि 12-13 वचनामध्ये आपण पाहणार आहोत. या स्वर्गीय गोष्टीविषयी विचार करत असताना आम्ही नेमकं वरील गोष्टी किंवा स्वर्गीय गोष्टी थिंग्स अबाव हे ज्याविषयी आम्ही वाचतो ते नेमकं काय आहे आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे आम्ही आमचं लक्ष लावणं अतिशय गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त आम्ही हृदय. ज्यावेळेस आम्ही स्वर्गीय गोष्टीविषयी विचार करतो किंवा वरील गोष्टींकडे आम्ही लक्ष लावण्याचा प्रयत्न करतो असं म्हटलेलं आहे, तर कोणत्या गोष्टीकडे आम्ही लक्ष लावावं? करुणायुक्त हृदय. पुढे काय ममता, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. आम्ही ज्यावेळेस मी पवित्र आत्म्याच्या द्वारे होणारी फलप्राप्ती याविषयी विचार करतो त्यावेळेस ज्या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळतात त्याच गोष्टी या ठिकाणी आम्ही पाहायला मिळतात की ज्यावेळेस मी वरील गोष्टींकडे लक्ष लावतो याचा अर्थ काय माहिती का? आमच्यामध्ये लीनता, नम्रता, सौम्यता, सहनशीलता, करुणायुक्त हृदय आणि या सर्व गोष्टी आमच्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. 13 वचन अजून काय म्हणतं पुढे आपण एकमेकांचे सहन करा. एकमेकांचे सहन करा. ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आम्ही वरील गोष्टींकडे लक्ष लावतो याचा अर्थ असा आहे की आम्ही एकमेकांचं सहन करण्याची तयारी दाखवतो. पुढे काय म्हणले? आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. आमेन. ज्यावेळेस आम्ही वरील गोष्टींविषयी विचार करतो की नेमकं या वरील गोष्टीकडे लक्ष लावणं म्हणजे काय माहितीये का? की ज्यावेळेस आम्ही वरील गोष्टींकडे लक्ष लावण्याविषयी विचार करतो त्यावेळेस आम्ही एकमेकांचं सहन करणं अतिशय गरजेचं आहे. त्याच प्रकारे एकमेकांची क्षमा करणं अतिशय गरजेचं आहे. मला सांगू द्या, जो व्यक्ती दुसऱ्यांना क्षमा करतो तो क्षमा करणारा व्यक्ती हे दाखवून देतो की त्याचं लक्ष वरील गोष्टींकडे आहे. ज्यावेळेस या वरील गोष्टीविषयी विचार करतो, मला सांगू द्या की पुष्कळ पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही फोटो काढायचो त्यास फोटो काढत असताना सहजासहजी जसा फोटो आम्ही काढतो किंवा जे बॅकग्राऊंड आहे जसं आहे तसा आम्हाला फोटो काढता येत होता. त्यानंतर मी पाहतो की पुष्कळ आम्हाला असं पाहायला मिळायचं की ज्यास फोटो काढतो त्यास तो व्यक्ती आम्हाला दिसतो आणि त्याच्या अवतीभोवतीचा परिसर आहे तो ब्लर होतो. आणि आता तर तुम्ही पाहिलं तर मोबाईलमध्ये सुद्धा ही फॅसिलिटी मिळालेली आहे की जसं मी एखाद्या व्यक्तीचं चित्र काढण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावरती जसं मी फोकस करतो त्यास आपोआप आम्ही बाजूचा जो परिसर आहे तो ब्लर करू शकतो. ह्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आम्ही वरील गोष्टींकडे लक्ष लावतो, खऱ्या अर्थाने ज्यास आम्ही ते पाहण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याकडे आमचं लक्ष केंद्रित करतो, आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपोआप त्याच्या अवतीभोवतीच्या किंवा या जगातील गोष्टी आमच्यासाठी ब्लर होतात किंवा त्या आमच्यासाठी इतक्या महत्त्वाच्या राहत नाही. आणि मग आम्ही पाहतो त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की या जगातील गोष्टी कोणत्या आहेत, तर ज्या कलसेकर्स पत्राचा 3रा अध्याय आणि 7वं वचन आणि 8वं आणि 9वं वचन आम्ही वाचतो त्यासोबत त्या ठिकाणी पाहायला मिळतं की वरील गोष्टींकडे लक्ष लावणं
आणि या जगातील गोष्टी काय, वरील गोष्टी मी पाहिलं, लक्ष लावणं म्हणजे नेमकं काय आहे. आता आम्ही जगातील गोष्टींकडे दुर्लक्ष करणं किंवा जो आमचा जुना स्वभाव आहे त्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत ते आपण पाहणार आहोत. कलसीकरस पत्राचा 3 अध्याय 7, 8 आणि 9 वचन. तुम्हीही पूर्वी त्या वासनांमध्ये जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत आम्ही होता. त्यामध्ये चालत होतो. म्हणजे ज्या दिवशी मी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला त्या दिवसाच्या पूर्वी आम्ही कसे त्या वासनांमध्ये जगत होतो, त्या वासनांमध्ये चालत होतो. परंतु आता क्रोध, आता ज्या गोष्टी आम्हाला या जगामध्ये आम्ही जगत असताना आम्ही ज्या गोष्टींना सामोरं जातो किंवा जे दैहिक आहेत, जगिक गोष्टी आहेत, त्या कोणत्या आहेत तर क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. आमेन. ज्यावेळेस आम्ही वरील गोष्टींकडे लक्ष लावतो आणि आम्ही कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे किंवा कोणत्या गोष्टी आमच्या जीवनातून काढणं, आम्ही जस्ट पाहतो की जुना मनुष्य आमच्या जीवनातून आम्ही काढून टाकला पाहिजे. म्हणजेच काय, आम्ही या सर्व गोष्टी ज्या आमच्यामध्ये आहेत, क्रोध आहे, संताप आहे, दुष्टपणा आहे, निंदा आहे, त्याच प्रकारे मुख्याने शिवीगाळ आहे, या सर्व गोष्टी आपणापासून दूर करा. ज्यावेळेस या गोष्टी आम्ही आमच्या जीवनातून दूर करतो त्यावेळेस आपोआप आम्ही वरील गोष्टींकडे लक्ष लावू शकतो. पुढे आणखीन काय म्हटलेलं आहे, कोणत्या गोष्टी आहेत, एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे. त्याच्या कृतीसह काढून टाकलेले. म्हणजे ज्यावेळेस आम्ही पाहतो कलसीकरस पत्रामध्ये तो म्हणतो तो जुना मनुष्य तुम्ही काढून टाकलेला आहे. वी हॅव रिमूव्ह द ओल्ड सेल्फ. आम्ही तो काढून फेकून दिलेला आहे. म्हणजेच काय, हे जे स्वभाव आहे, या ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत, या ज्या वासना आहेत, हे जे पाप आहे, त्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये काढून टाकणं अतिशय गरजेचं आहे. आणि पुढे आम्ही पाहतो देवाचं वचन काय सांगतं. पुन्हा एकदा कलसीकरस पत्राचा 3 अध्याय आणि 3 वचन आम्हाला काय सांगतं पण वाचूया. कलसे 3:3 मध्ये काय म्हटलेले, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आम्ही आता मृत झालेलो आहोत. या ठिकाणी आम्ही पाहतो की जर आम्ही ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित झाले होते, त्याचं जर शीर्षक तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे, ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित झाल्यामुळे किंवा जे आमच्या जीवनामध्ये घडतात गोष्टी, मला सांगू द्या, जर ख्रिस्ताबरोबर आम्ही उठविले गेलेले आहोत तर आम्ही असं म्हणलेलं या ठिकाणी म्हणले तुम्ही ज्या गोष्टी आहेत त्या जगातील गोष्टींना मृत झालेल्या आहेत. आता मृत गोष्टी किंवा मृत व्यक्तीविषयी जर मी विचार करतो त्या मृत व्यक्तीसाठी या जगातील कोणतीही गोष्ट तितकी महत्वाची नसते किंवा आम्ही पाहायला मिळतं की त्या गोष्टी त्याला तितक्या महत्वाच्या वाटत नाही. आणि मग मी या ठिकाणी पाहतो की ज्या गोष्टी आम्हाला सहज त्रास देतात, मला माहिती आहे की ज्या एखादा व्यक्ती मरतो त्यास असं म्हणलेलं देवाचं वचन, तो आपल्या सर्व त्रासातून मुक्त झालेला आहे. आणि या जगामध्ये आम्ही जगत असताना वेगवेगळ्या प्रकारचे त्रासातून आम्ही जातो, बर्डन म्हणून जातो, वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही वृत्तींना आम्ही सामोरं जातो. पण मला समजा जस्ट आम्ही म्हणतो की आम्ही त्या गोष्टी मृत झालेल्या आहोत, ह्याचा अर्थ असा आहे की जे गोष्टींना आम्ही सामोरं जातो त्या गोष्टींचं वर्चस्व किंवा त्याचा जो होल्ड आहे आमच्या प्रत्येक जीवनामध्ये राहत नाही. आणि मग आपण पाहायला मिळतं देवाचं वचन आम्ही सांगतं की हे सर्व गोष्टी सोप्या आहेत बोलण्यासाठी, पण ज्यावेळेस आम्ही विचार करतो या सर्व गोष्टीविषयी की आम्ही याच्यावरती प्लॅन करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आम्हाला आमच्या जीवनामध्ये एक निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि वी नीड टू मेक आवर माइंड्स अप की आम्ही सर्व गोष्टी सोडून वरील गोष्टींकडे लक्ष लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि जर आम्हाला वरील गोष्टींकडे लक्ष लावावं अशी आमची इच्छा असेल तर काय गोष्टी आम्ही देवाच्या वचनात पाहणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट पाहणं अतिशय गरजेचं आहे की जर आम्हाला वरील गोष्टींकडे लक्ष लावायचं आहे तर ही गोष्ट करण्यासाठी आम्ही एक निवड केली पाहिजे आणि ही निवड रोजची असणं अतिशय गरजेचं आहे. प्रतिदिवशी ही निवड करणं आम्ही अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी मग वाचूया देवाचं वचन काय सांगतं. फिलिप्पीकरस पत्राचा 4 अध्याय आणि 6 आणि 7 वचन काय म्हणतं. फिलिप्पी 4:6-7. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखा. आम्ही देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्हाला एक प्रतिदिवशी निवड करणं अतिशय गरजेचं. जर वरील गोष्टींकडे आम्हाला लक्ष लावायचं तर आम्ही काय केलं पाहिजे माहिती का, प्रार्थना केली पाहिजे. आणि प्रार्थना करत असताना आम्ही वारंवार देवाला कबूल केलं पाहिजे की देवाची आम्हा प्रत्येकाला गरज आहे. वी कॅनॉट सर्वाइव्ह, आम्ही त्याच्याशिवाय जीवन जगू शकत नाही. आणि मला समजा की जर एखादी पाप आमच्या जीवनामध्ये आहे की जे पापामुळे आम्ही देवाच्या जवळ जाऊ शकत नाही आणि त्याच्यापासून दूर आम्ही राहत आहोत, तर त्या गोष्टीसाठी आम्ही देवाकडे जाणं आणि कबूल करणं अतिशय गरजेचं आहे. आणि आम्ही पाहतो की
त्याच्या पवित्र आत्माला आम्ही मदत मागितली पाहिजे की हे देवाच्या पवित्र आत्म्या तुम्हाला मदत कर यासाठी की या पापावरती या मोहावरती मला विजय मिळवायचा आहे. आणि मग तुम्हाला सांगू द्या की ज्या गोष्टीकडे कधी कधी आमचं लक्ष जात नाही त्या गोष्टींकडे सुद्धा देवाचा पवित्र आत्मा आमचं लक्ष केंद्रित करतो. आणि ज्या गोष्टींमुळे आम्हाला खाली जाण्याचा प्रसंग येतो किंवा आत्मिक जीवनामध्ये आम्ही ढासळत आहोत त्या गोष्टी तो मला प्रगट करतो जेणेकरून त्यावरती आम्ही विजय मिळवू शकतो. आणि मग सांगू द्या की आम्हाला आमच्या निर्णय घेण्यासाठी तो पवित्र आत्मा मदत करतो. योग्य प्रकारचे निर्णय आम्ही प्रत्येकाने आमच्या जीवनामध्ये घ्यावं. एवढंच केवळ नाही तर जे नातेसंबंध आम्ही जोडून ठेवावेत किंवा जे चुकीचे नातेसंबंध आमच्या प्रत्येक जीवनामध्ये आहे त्यांना आम्ही कसं त्याच्यातून बाहेर निघावं याच्याविषयी देवाचा पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो. आणि नवीन ठिकाणांमध्ये चांगल्या ठिकाणांमध्ये जाण्यासाठी तो देवाचा पवित्र आत्मा आम्हाला प्रत्येकाला मदत करतो. मला सांगू द्या कधी कधी आम्ही अशा प्रकारचे जीवन जगतो आणि त्या जीवनामध्ये जगत असताना आम्ही विसरून जातो की प्रति दिवशी आम्हाला देवाच्या जवळ जाणं अतिशय गरजेचं आहे. देवाची मदत मागणं अतिशय गरजेचं आहे. त्याचे आवाज प्रति दिवशी ऐकणं गरजेचं आहे. त्याचं वचन वाचणं कधी आम्ही विसरून जातो. प्रार्थना करणं आम्ही विसरून जातो आणि त्याला आम्ही धन्यवाद देणं आमच्या जीवनाबद्दल ज्या काही गोष्टी देवाने आमच्या जीवनामध्ये चांगल्या केलेल्या आहेत त्याविषयीचा धन्यवाद करणं सुद्धा आम्ही कधी विसरून जातो. आणि मग तुम्हाला सांगू द्या की त्यासाठी आम्हाला पाहायला मिळतं की जर या गोष्टींकडे आम्ही लक्ष दिलं नाही प्रार्थनेकडं देवाचा धन्यवाद करण्याकडे तर मला सांगू द्या खऱ्या अर्थाने मी देवाच्या वरील गोष्टींकडे लक्ष लावू शकणार नाही. आणि मग तुम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्हाला या आम्ही चालत असतो आपल्या जीवनामध्ये त्यावेळेस आम्ही या देवाच्या वचनाशिवाय जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर कधीच आम्हाला आमच्या जीवनामध्ये यश मिळू शकणार नाही. देवाचं वचन आमच्या प्रत्येकासाठी फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की आम्ही या सर्व गोष्टी करत असताना आमच्या बळावर करू शकत नाही. आम्हाला एक गोष्ट करणं गरजेचं आहे की आम्हाला देवावरती अवलंबून राहणं अतिशय गरजेचं आहे. आणि नीतिसूत्राचं पुस्तकाचा 3रा अध्याय 5 आणि 6 वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी काय म्हटलेलं वाचा. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. आमेन. पुष्कळच आम्ही पाहतो की आमच्या जीवनामध्ये आम्ही निर्णय घेतो की एक चांगल्या प्रकारचं जीवन आम्ही जगू त्याच प्रकारे आम्ही चांगल्या गोष्टी करू हे निर्णय करतो आम्ही. पण मला सांगू द्या हे निर्णय घेतलेले असताना चांगलं ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत असताना पुष्कळ वेळेस आम्हाला त्याच्यातून संघर्ष करावा लागतो. आम्हाला स्ट्रगल करावं लागतं. आम्ही पुष्कळ कमी पडतो आम्ही माघारी जातो. एवढंच केलं नाही तर आम्हाला अनेकदा असा अनुभव येतो की देवावरती जर आम्ही भरोसा ठेवला असता तर आम्ही ह्याच्यापेक्षा चांगलं करू शकलो असतो. आणि आम्ही पाहतो की कधी आम्हाला असं वाटतं की आम्ही याच्यामध्ये कुठेतरी माघारी पडलेलो आहे. एवढंच केलं नाही तर आम्हाला असं वाटायला लागतं की कदाचित देवाने आम्हाला विसरलेला आहे आणि तो आमच्याविषयी काळजी करत नाही. आणि या सर्व गोष्टी विचार असे वेगवेगळे प्रकारचे विचार आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये येऊ लागतात. मला सांगू द्या की त्यासाठी आम्ही गोष्ट करणं गरजेचं आहे की आम्ही देवाकडे लक्ष लावणं अतिशय गरजेचं आहे. देवावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. देवावरती भरोसा ठेवणं गरजेचं आहे. आणि देवाला आम्ही दाखवून दिलं पाहिजे की देवा आम्ही तुझ्यावरती या सर्व गोष्टींसाठी अवलंबून आहे. आणि मला सांगू द्या देव कधीच अशी इच्छा बाळगत नाही की या सर्व गोष्टी करत असताना आम्ही आमच्या स्वतःच्या बळावरती या गोष्टी कराव्यात. पण सत्य हे आहे की आम्ही या सर्व गोष्टी करत असताना देवावरती अवलंबून राहणं देवाकडे मागणं त्याच्यावरती भरोसा ठेवणं एवढंच केलं नाही तर त्याचं प्रभुत्व आमच्या प्रत्येक जीवनामध्ये आहे हे कबूल करणं आणि त्याप्रमाणे वाटचाल करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मला सांगू द्या की तिसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की आम्ही निर्णय घेतला पाहिजे की आम्ही त्याची वाणी ऐकणार आहोत. वी आर गोइंग टू लिसन टू गॉड्स व्हॉइस. देवाची वाणी आम्ही प्रत्येकजण ऐकणार आहोत. मला माहिती आहे की या जगामध्ये जगत असताना पुष्कळ वेळेस आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वाणी आमच्या कानावरती येत असतात. एवढंच कळलं तर मला सांगू द्या की एक गीत आम्ही सुंदरसं गायचो. देर आर व्हॉइसेस ऑल अराउंड मी, माय एनिमीज अँड माय फ्रेंड्स, डू दिस डोंट डू दॅट, द कोर्स नेव्हर एंड्स. म्हणजे अनेकदा आम्ही या जगामध्ये जगत असताना वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आमच्या कानावरती आम्हाला ऐकायला येतात. कधी आमच्या मित्रांचे असतात, कधी आमच्या जवळच्या लोकांचे असतात, कधी आमच्या शत्रूंचे आवाज सुद्धा आम्हाला ऐकायला येत असतात. पण मला सांगणं देवाचं वचन मला सांगतं की आम्हाला ते सत्य प्राप्त झालेले आणि त्या सत्य वचनांकडे आम्ही लक्ष लावणं अतिशय गरजेचं आहे. देवाचा आमच्या प्रत्येकाच्या जुन्या संबंधाने योजना आहेत. ज्या प्रकारे देवाची योजना आमच्या प्रत्येकासाठी आहे त्याच प्रकारे शैतानाची सुद्धा आमच्या प्रत्येका विरुद्ध योजना असते. पण मला सांगू द्या ज्यावेळेस आम्ही देवाची वाणी ऐकण्याचा निर्णय घेतो आणि त्याच्या वाणीप्रमाणे आम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मला सांगू द्या की शैतानाची योजना आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उद्ध्वस्त होत असतात. आणि मला सांगू द्या की जर मी देवाची वाणी ऐकण्याची सवय केली आणि देवाच्या वाणीप्रमाणे ऐकलं तर मला सांगू द्या कालांतराने आम्हाला प्रत्येकाला विजय मिळेल आणि त्या शैतानाच्या त्या
त्या पाशामध्ये, त्या ट्रॅकमध्ये आम्ही कधीच पडणार नाही. मला समजा देवाचं वचन आम्हाला अतिशय स्पष्टरित्या सांगतं की जो सैतान आहे तो आम्हाला सांगतं की तो जे सत्य आहे त्याला पिळतो, ट्विस्ट करतो, एक वेगळ्या प्रकारचं वळण देतो, तो आम्हाला काय करतो, फसवतो. आणि एवढंच केवळ नाही तर देवाचं वचन आम्हाला सांगतं तो सैतान हा लबाडांचा बाप आहे. आणि म्हणजे असं आम्ही पाहतो या ठिकाणामध्ये की अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही विचार करतो तर आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की या प्रकारचं जे अशक्तपणा आहे आणि या प्रकारच्या गोष्टी आम्हाला प्रत्येकाला आमच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून आम्ही सत्याकडे लक्ष देणं, देवाच्या वचनाकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. आणि मला सांगू द्या, आणि जर आम्ही या सर्व गोष्टी केल्या तर खात्रीशीररित्या वरील गोष्टींकडे आम्ही लक्ष लावू शकणार आहोत. आणि देवाची इच्छा आमच्या प्रत्येक जीवनामध्ये हीच आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये योग्य प्रकारचा निर्णय घेणं अतिशय गरजेचं आहे. वी हॅव टू मेक द राईट चॉईसेस. आणि राईट चॉईसेस आमच्या जीवनामध्ये काय करायला पाहिजे माहिती आहे का, की आमचे जे आमच्या वतीने आम्ही काय केलं पाहिजे की आमचे जे संघर्ष आहे, आमचे जे स्ट्रगल्स आहे ते आम्ही सर्व देवाच्या हातामध्ये समर्पित करणं अतिशय गरजेचं आहे. आमच्या बाजूने आम्ही काय करणं गरजेचं माहिती आहे का, की ज्या गोष्टी आम्ही धरून ठेवलेल्या आहेत त्या धरून न ठेवता त्या सोडून द्याव्या आणि म्हणावं की प्रभू तुझं या सर्व गोष्टींवरती नियंत्रण आहे. आणि मला सांगू द्या, या सर्व गोष्टीविषयी विचार करत असताना सांगू द्या, देवाचं वचन मला सांगतं की तो म्हणतो युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुमच्या बरोबर आहे. मला सांगू द्या, पुष्कळ आम्हाला आमच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शंका येतात, वेगवेगळ्या प्रकारचे डाऊट्स येतात आणि आम्हाला पाहायला मिळतं की देव आमच्या जीवनामध्ये नेमकं काय करत आहे. आणि पुष्कळ आम्ही अशा प्रकारचं कठीण प्रसंगातून जातो आणि त्या कठीण प्रसंगातून जात असताना आम्हाला असं वाटतं की काय देव माझं ऐकत आहे का, मी प्रार्थना करतोय, देव माझ्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष करत आहे. आणि कधी कधी मला वाटतं की ज्या गोष्टी देव मला सांगण्याचा प्रयत्न करतोय काय खऱ्या अर्थाने ते योग्य प्रकारे मी ऐकण्याचा प्रयत्न करत आहोत का. आणि मला असं पाहतो की पुष्कळ आम्हाला आमचं भविष्य एक प्रकारचं अनसर्टन किंवा अशा प्रकारे एक बुजट प्रकारचं किंवा जिथं कोणत्या प्रकारची खात्री नाही अशा प्रकारचं आम्हाला वाटायला लागतं. आणि आमचे जे मार्ग आहेत ते सुद्धा आम्हाला धुंदळेसे किंवा धुरकट असे वाटायला लागतात. आणि मला समजा की आम्हाला मनामध्ये प्रश्न यायला लागतो की काय मी योग्य दिशेने वाटचाल करतो. अशा प्रकारचे अनेक संशय, अनेक प्रकारचे डाऊट आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये यायला लागतात. पण मला सांगू द्या, आमच्या अंतःकरणामध्ये विश्वास असणं अतिशय गरजेचं आहे. तो विश्वास हा आहे की देव आमच्या बरोबर या परिस्थितीमध्ये आहे, देव आम्हाला पुढे वाटचाल करण्यासाठी मदत करणार आहे. आणि ज्यास देव आम्हाला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही, तर त्याच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे युगाच्या समाप्तीपर्यंत तो सदैव आमच्या बरोबर आहे. आणि मी पाहतो की ज्या अशा प्रकारचा विश्वास आम्ही ठेवतो आणि अशा प्रकारचा आमची खात्री असते त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताकडे आमचं लक्ष केंद्रित करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताकडे आमचं लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस आपोआप आमचे जे संशय, मनामध्ये जे डाऊट्स असतात आणि किंतु परंतु असतात ते उद्ध्वस्त होतात किंवा त्याला क्रश करण्याचा अनुभव आम्हाला प्रत्येकाला येतो. आणि एक प्रकारचं अति खोलवरचं ख्रिस्ती जीवन आणि एक आत्मिक जीवन आम्ही देवाबरोबर घालू शकणार आहोत. आणि तुम्ही पाहतो या ठिकाणामध्ये की देवाने आम्हाला या जगामध्ये मुक्त केलेले यासाठी की आम्ही या जगामध्ये जगाबरोबर तडजोड करावी यासाठी नाही, तर मला सांगू द्या की आम्ही या जगामध्ये राहावं आणि एक जगामध्ये प्रभाव पाडावा यासाठी देवाने आम्हाला मुक्त केलेले आहे. वी आर नॉट सेट फ्री टू फिट इन बट वी हॅव बीन चेंज टू मेक अ डिफरन्स. आम्ही प्रत्येकाने आमच्या जीवनामध्ये एक बदल घडवणं, जगामध्ये बदल घडवणं अतिशय गरजेचं आहे. मला सांगू द्या, जे जगामध्ये आम्ही वाटचाल करत असताना जगाच्याकडे आम्ही जर पाहिलं तर ते जग या प्रकारचं जीवन जगत नाही आणि त्यांच्या प्रत्येकाचं एक स्वतःचं एक वैयक्तिक मत ठरलेलं आहे. पण मला सांगू द्या, आम्हाला देवाने मुक्त केलेले आहे यासाठी की आम्ही या जगातील मतांप्रमाणे चालू नाही, तर देवाच्या ज्या गोष्टी आहेत, देवाचं जे मत आहे, देवाने ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात करण्यासाठी त्याप्रमाणे आम्ही करावं आणि योग्य प्रकारचा एक प्रभाव किंवा योग्य प्रकारचा फरक आम्ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये काढावा अशी देवाची इच्छा आहे. आम्ही जेव्हा रोमकास पत्राचा 12वा अध्याय 2रं वचन वाचतो त्या रोम 12मध्ये आणि 2ऱ्या वचनामध्ये एका वाचनांतरामध्ये फार असं म्हटलेलं आहे की आम्ही स्वतःला ऍडजस्ट करू नये या जगातील कल्चर बरोबर आणि त्याच प्रकारे त्या जगातील जे विचारधारणा आहे त्याबरोबर. तर मला तुम्हाला सांगा की आमचं जे लक्ष आहे ते आम्ही देवाकडे केंद्रित करणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही आतून बाहेर बदलणं अतिशय गरजेचं आहे आणि ही करण्यासाठी देवाने आम्हाला प्रत्येकाला पाचारण केलेलं आहे. आणि देव करो या गोष्टी करण्यासाठी देव आम्हाला प्रत्येकाला सहाय्य करो, मदत करो. आज देव निश्चितच आमच्या प्रत्येकाच्या प्रत्येक संगती त्याच्या वचनाद्वारे बोललेलं आहे. देवाची इच्छा हीच आहे की आम्ही वरील गोष्टींकडे लक्ष लावावं, या जगातील गोष्टींकडे दुर्लक्ष करावं, या जगातील जो जुना स्वभाव आहे, जुनं पाप आहे त्या गोष्टी आम्ही काढून फेकून द्याव्यात आणि वरील गोष्टींकडे आम्ही लक्ष लावावं.
आणि देवाने त्याच्या वचनाद्वारे आमच्या प्रत्येकासाठी ती बोललेलं आहे आणि हे करण्यासाठी देव आम्हाला प्रत्येकाला सहाय्य करो, मदत करो, ही आपण देवाकडे प्रार्थना करूया. यास आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. स्वर्गीय प्रेमळ पिते, आमचं धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाचा जय जयकार करतो. तुझ्या वचनाद्वारे तू आज आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणाशी बोललेले आहेस माझ्या देवा. प्रभू तुझं वचन आम्हाला हे सांगतं की जास्त तुम्ही जर ख्रिस्ताबरोबर उठविले गेलेले आहात तर वरील गोष्टींकडे लक्ष लावा. आज मी तुझ्या वचनाद्वारे पाहिलेले लोपा की आम्ही आमच्या लक्ष वरील गोष्टींकडे केंद्रित करणं अतिशय गरजेचं आहे. प्रभू या जगातील मोह, या जगातील पाप, या जगातील वासनांपासून आम्ही पळ काढावा. प्रभू तुझं वचन आज आम्ही वाचल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ख्रिस्ताला स्वीकारण्यापूर्वी या गोष्टींमध्ये होता, पण आज मी प्रार्थना करतो की तुझा स्वीकार केल्या कारणाने प्रभू तू आम्हाला या सर्व गोष्टींवरती विजय दिलेला आहे. आज मी प्रार्थना करतो या सर्व गोष्टींवरती विजय मिळून सदैव आमचं लक्ष वरील गोष्टींकडे केंद्रित करण्यासाठी तू प्रत्येकाचं सहाय्य कर, मदत कर. पुन्हा एक तुझ्या वचनाद्वारे तू आमच्या प्रत्येकाच्या अंतर्गताशी बोललास. मी तुझे आभार मानतो, तुझं गौरव करतो, मान सन्मान गौरव करतो. तुझ्याच नावात येशू ख्रिस्ताच्या प्रिय गुणांना मागतो म्हणतोय, आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ असो. आमेन. गॉड ब्लेस यू.